नमस्कार, मी सर्जेराव गोपाळ गावडे. 4 वर्षापासून सनेचं काम करतो. काम केल्यानंतर शेतीतला स्वतः वैयक्तिक अनुभव घेतला आणि नंतर इतर शेतकऱ्यांना बरोबरीने घेण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यानंतर असेच आपले एक अनुभवी शेतकरी आहेत, तात्यासाहेब बनकर. ते सांगतील तुम्हाला काय आहे कसं आहे. लागण आपली कशी केली होती? लागण आपली 4.5 फूट पद्धतीमध्ये 4 महिन्यापूर्वी साधारण 5 जून लागणीची तारीख आहे. लागणीचं जाती आहे ती 86-032 आहे. त्याच्यानंतर लागणीनंतर पावसाचं प्रमाण कसं काय होतं? अति पाऊस यावर्षी इतका प्रचंड पाऊस झाला की पीक येणं मुश्किलच होतं. तर तुमचं मार्गदर्शनाखाली लागण झाल्यानंतर ड्रिंचिंग मध्ये आपण सॉइल केअर, सन गार्ड, सन कंट्रोल आणि सन महाराजा याचं फक्त मी ड्रिंचिंग केलं. फुटव्याचं प्रमाण सुरुवातीला कसं काय होतं? फुटव्याचं प्रमाण मध्ये फक्त सिंगल पीसच होता, पण जसं ड्रिंचिंग केलं त्यानंतर 8 ते 10 फुटवे निघले. परंतु त्याच्यानंतरही पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे हा फुटवे जाण्याची शक्यता वाटल्यानंतर मी देठ काढणी केली. पण त्याच्यानंतर जो रिझल्ट आला तो अगदी आनंदाचा रिझल्ट आलेला आहे. इतर शेतकऱ्यांचं काय मत होतं? इतर शेतकऱ्यांचं जाता येता तर शेतकरी म्हणायचे तुमचा ऊस गेलेला आहे, कारण शेतात ऊस कमी आणि पाणी जास्त दिसत होतं. पण त्याच्यानंतर ह्या मार्गदर्शनामुळं जो काही रिझल्ट आला ते शेतकरी आता जाता येता म्हणतात की तू काय वापरले या शेतीसाठी, आम्हाला सांग. इतका हिरवागार कांद्याच्या पातीसारखा ऊस, ऊसाचे फुटवे आणि ऊसाची जी क्वालिटी आहे, शाईन आहे, ती मात्र इतर आपल्या परिसरात जेवढा ऊस आहे त्याच्यापेक्षा खास क्वालिटीचा आहे. इतर शेतकऱ्यांना तुम्हाला काय सांगू शकतो? इतर शेतकऱ्यांना तर माझं हेच सजेशन आहे, आपण रासायनिक सोडून जैविक शेतीकडे वळा आणि त्यातली त्यात सनेजचे प्रोडक्ट वापरून उत्पादन काढा. एकदा तुम्ही वापरा, त्याचा रिझल्ट घ्या आणि नंतर तुम्ही इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा. हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि सनेजच्या हे जे प्रोजेक्ट आहेत ना, ते जबरदस्त रिझल्ट देणारे प्रोजेक्ट आहेत. त्याची गरज नाही. जे माझा वैयक्तिक रिझल्ट आहे तो मी सांगतो.